कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका विकी मोरे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असणार आहे. आम्ही उतरलो होतो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. तिथून आम्ही आलो आता रत्नागिरी बस स्टँडला. बघू शकता तुम्ही ग्रामीण बस स्टँड. मग इथनं आम्हाला जायचं आहे गणपतीपुळेसाठी. आता आम्हाला इथनं एस टी बघायची गणपतीपुळेसाठी बस. तर काय आमचे पोरं लय खतरनाक आहेत. कसे डायरेक्ट जशी काही क्रिकेटची टीमच उतरली आहे, विषयच नाही. फायनली आमची तेवढं एस टी आली. त्यात आमच्या आरके हो म्हटले मी मागं टायराला लटकून येतो. जागा फुल झालेली आहे. गाडीमध्ये जागा नसल्यामुळे आमची बस कॅन्सल होती. नियोजन एकदम कडक आहे. चाल भाऊ, मी आलो. मग काय फायनली आमची पोरं बसली गाडीमध्ये ना आमची गाडी बी निघाली तिथून रत्नागिरी बस स्टँडवर. त्यात आमचे ड्रायव्हर मग आम्हाला डेंजर होते. हे असले स्टेअरिंग फिरत होते बंग बंग. हे भाई पुरं रस्त्याने डायरेक्ट हवा जीव धोक्यात घेऊनच. आणि त्यात आम्ही बसलेलो पुढं. हे असला फील आलता ना विशेष नाही. डायरेक्ट लय डेंजर गाडी चालवतेच, खतरनाक. तुम्ही पुढं बघाच कसलं डायरेक्ट स्टेअरिंग एकदम. आम्हाला वाटायचं की आता ठोकलंच, तर काय नाही. त्यात आम्हाला मामा म्हटले की आमचं डेलीचं आहे, माझं डेली रुटीन आहे म्हणून आम्हाला रस्ते माहिती आहे, आमचं हेच रूट आहे. त्यात आमचा भाऊ काय रात्रभर जागा होता, इकडून तिकडे चक्रा मारत होता फक्त नुसत्या. भाऊ गाडीतच झोपला ना डायरेक्ट. त्याला व्हिडिओ काढतो त्याची पण सुद्धा नाही. त्यात आमची पोरं एकदम रिलॅक्स झालेली, कारण की आम्हाला तिथनं होता 1.5 ते 2 तासाचा प्रवास. फायनली आम्ही पोचलो गणपतीपुळेला. मग काय विषय हाड भाऊ इथं आमच्या पोरं काय ऐकतात नाही. डायरेक्ट तो त्याच्यावर चढतोय, तो त्याच्यावर चढतोय. तो आमचा अध्यक्षाला तर अशा कोलताय ते डायरेक्ट गोलीगत. दोन भाऊ गेले आता इथे विचारायला. चाललंय त्यांची विचारपूस. मग काय आम्ही फायनली तिथं रूम केली. रूमवर बॅगा बिगा टाकल्या. आणि मग काय आमचे पोरं गप्प बसणारच होते का म्हणे आधी बीचवर जायचं. मग तिथं बॅगा बिगा ठेवल्या आणि डायरेक्ट बीचचा रस्ता पकडला. बीचवर गेल्या पोरं काय ऐकत असतात का, पुढं बघाच काय धिंगाणा केलाय ते. मग गँग चालली क्रिकेट खेळायला आता. अरे टिपे डोका पडला का रे. काय माहिती मला नाही माहिती. त्या मला व्हिडिओ मी तूच काढायला होता, मारतो मी तुझे का. मग काय आमची पब्लिक लाईक बीचवर क्रिकेट खेळायला लागली. विषय का तुम्ही खेळत का कधी बीचवर क्रिकेट? खेळ असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ऑन डायरेक्ट फायर. मागं बघू शकता तुम्ही कसलं समुद्र आहे एकदम डेंजर. आणि तिथं आमचं मस्त क्रिकेट चाललेलं. क्रिकेट एक नंबर चाललेलं. फुल मस्ती धिंगाणा राडा चिडके विषय सगळं होतं त्यामध्ये. एक नंबर होतं फुल टू सगळं. मग काय आमचे पोर क्रिकेट खेळून जरा दमले. मग म्हटले चला आता समुद्रात जरा डुबक्या मारूत. मग काय बघा आमची गँग गेली ना पुरी पाण्यात डायरेक्ट. पुरी गँग विषय नाही डायरेक्ट गँगचा डायरेक्ट. आमचं पोहणं बघा पोहायचं लय भारत. त्यात आमचे तुषार भाऊ आले बॉल घेऊन. हे फुल राडा धिंगाणा. नंतरून पुढं तर लय राडा. मी काय व्हिडिओ नाही क्लिप नाही टाकू शकलो या ब्लॉगमध्ये, कारण की जरा मस्ती ओव्हर होती. फुल असं समुद्रात एन्जॉय करताना आमचे पोरं बघा पोहता किती भारी आहेत. विषयच नाही आमच्या पोरांचा डायरेक्ट. फुल समुद्रात असा फुल राडा धिंगाणा डायरेक्ट. आम्ही कमीत कमी 2 तासभर तर पाण्यात खेळलोत. फुल एन्जॉय केला असा. सगळे असे थकले. मग काय त्यात आमच्या अध्यक्ष भाऊ आले. अध्यक्ष भाऊने माझा एक व्हिडिओ काढा. माझा फोटो नाही तर व्हिडिओ तर काढा. भाऊ म्हटलं तुमच्यासाठी सगळं काय, कारण तुमच्यामुळेच आमची ट्रिप सक्सेस झाली आहे. मग काय सगळे बाहेर बिर आले. सगळे यांचे अवतारं बघा कसे झालेत. मग नंतर बाहेर आलोत. मस्त चहाचा स्वाद घेतला गुळाच्या. एक नंबर चहा होता. आणि आमचं रात्रीचं नियोजन एक नंबर होतं. आम्हाला माहीत होतं फुल राडा होणार आहे. त्यामुळे पुढं बघा काय विषय तो. काम 2 मिनिटं
वर 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 घातले. त्यात विषय असा होता की आमच्या अध्यक्ष भाऊ नाचायला लाजत होते. त्यात मग काय पोरं सगळे त्यांच्याच मागं हात धरून लागले. काय कोण इकडून वडतंय तर कोण तिकडून वडतंय. भाऊ नाचाव तर लागणार, विषयच नाही. मग काय कुठं जाऊन अध्यक्ष भाऊ बळबळ नाचायचे. माझे मित्र हे असेच नाचत राहणार. सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अशी मस्ती मजा धमाल केली आहे का ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं करा. आता पुढे भेटूयात म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात गणपतीच्या दर्शनासोबत. म्हणजे गणपतीपुळ्यामध्येच आम्ही गणपतीचं दर्शन घेणार आहोत, तिथं भेटूयात नक्की.